देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वलय निर्माण केलेला नेता. कुणी त्यांना चाणक्य म्हणतं, कुणी श्रद्धेय, तर कुणी त्यांना टरबूज असं म्हणतं. असो, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तो विषय. कुणी काही म्हणो, आपण त्या बाबतीत जास्त न बोललेलं बरं. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल माहिती करून घेताना ते 31 ऑक्टोबर 2014 रोजी म्हणजे वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून यादीतील दुसरे असलेले नाव. आता पहिलं कोण, तर अर्थातच मोदी ज्यांचं बोट धरून राजकारणात आले ते. पहा मोदी स्वतः आपल्या तोंडाने काय म्हणतायत. जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है, बहुत बड़ी विरासत है. मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था. वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. आमची आता ही जाईना झाली. म्हणजे काय करायचं, कुणी बोलायचं, तुम्हीच बोला म्हणजे तुमचे चांगले संबंध आहेत. आता हे बरं आहे म्हणजे माझे संबंध चांगले नाही. म्हणजे तुमच्या गावी बी आलते, म्हणलं आलते नाही. म्हणजे नुसतंच आले नाही तर पुण्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी मला करगईला धरून राजकारणात आणलं. म्हणलं मेलो आता. ह्यांना राजकारणात मिळालं, आता काय करायचे. बोलायला गडी हुशार. असं जोरात भाषण देतंय की समोरच्या माणसांचं नाव होतं हाय हो नक्की 56 इंची छाती होती. 50 दिवस मला द्या म्हणून, 50 दिन मुझे दे दो, नहीं तो आप जो कहेंगे वो मैं सहन करूंगा. शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. उद्धव ठाकरेंचं भाषण आम्ही वाचलं. आता 50 दिवस झाले कोणत्या चौकात उभं करायचं आणि कसला हसून हातात घ्यायचा, चाबूक घ्यायचा का वेताची छडी घ्यायची का काय घ्यायची. म्हणलं हो ठीक आहे, तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणार लोक आहेत, तुम्हीच ठरवा तुम्हाला काय. सुरुवातीच्या काळात देवेंद्र फडणवीसांकडे एक आश्वासक तरुण चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसा लोकांचा त्यांच्या बाबतीत असलेला भ्रम निराश झाला. रोज रोज की हर जरूरत की चीजों के दाम लगातार बढ़ते जाएंगे तो हम अपने बच्चों का भविष्य कैसे बनाएंगे, उन्हें क्या खिलाएंगे. महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी. चलो हालात बदले, देश की सरकार बदले, भाजपा को वोट दे. अब की बार मोदी सरकार. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार असं म्हणून लोकांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रना विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून पाठवलं. एक हसरा चेहरा, हजार जबाबी मुख्यमंत्री आणि यंग लीडर म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून छाप सोडतील ही अपेक्षा. पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस आपली कार्यक्षमता भाजपला काँग्रेसयुक्त भाजप बनवण्यात वापरू लागले. आजपर्यंत भाजपमध्ये जेवढे पण काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नेते सहभागी झालेत त्यांच्यावर याच भाजप आणि टीम देवेंद्रने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि या नेत्यांना ईडी सीबीआय यांच्या मार्फत दबाव टाकून मोदी वॉशिंग पावडरमध्ये टाकून स्वच्छ केलं. त्या मोदी डिटर्जंट पावडरबद्दल सोशल मीडियात कुणीतरी बनवलेलं एक सॉन्ग जबरदस्त व्हायरल झाले. ऐका. वॉशिंग पाउडर मोदी झूठ और फरेबी सब छुप जाए, संगीन आरोप भी चुटकी में मिट जाए, चोरों की पसंद मोदी. वॉशिंग पाउडर मोदी, वॉशिंग पाउडर मोदी, सबकी पसंद मोदी. वॉशिंग पाउडर मोदी. देशात घसरलेल्या राजकारणामुळे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची या निमित्ताने आठवण होते. पार्लमेंटमध्ये आपलं काही दिवसांचं सरकार पडल्यानंतर त्यावेळी त्यांनी केलेल्या एका भाषणाची या निमित्ताने आठवण होते. देश आज संकटों से घिरा है.
और ये संकट हमने पैदा नहीं किए। जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है। उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव जी ने भारत का पक्ष रखने के लिए मुझे विरोधी दल के नेता के नाते जिनेवा भेजा था और पाकिस्तानी उसे देखकर चमत्कृत रह गए। उन्होंने कहा कि ये कहां से आए, क्योंकि उनके यहां विरोधी दल का नेता ऐसे राष्ट्रीय कार्य में भी सहयोग देने के लिए तैयार नहीं होता। वो हर जगह अपने सरकार को गिराने के काम में लगा रहता है। ये हमारी परंपरा नहीं है, ये हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे। सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। पार्टियां बनेगी बिगडेगी मगर यह देश रहना चाहिए। खरंच आजचे भाजप नेते आज आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी घालून दिलेल्या वाटेने चालतायत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं म्हणजे कुठलीही लोकशाही जिवंत राहण्यासाठी दमदार विरोधी पक्षाची गरज असते, पण आजच्या परिस्थितीत हेच फडणवीस विरोधी पक्षातील लोकांवर केंद्राकडून ईडी सीबीआय मार्फत दबाव आणतात। त्यामुळे त्यांना एकतर जेलचा रस्ता दाखवतात किंवा भीती घालून भाजपमध्ये येण्यास तरी भाग पाडतात। आणि एकदा का तो नेता भाजपमध्ये सहभागी झाला तर घोटाळा झालाच नाही किंवा झाला असला तरी तो अजून सिद्ध झाला नाही असं थातूर मात्र उत्तर देतात। एकेकाळी आपद धर्म शाश्वत धर्माच्या गप्पा करणारे, एक वेळ अविवाहित राहू म्हणणारे रात्रीच्याला शिंदे पवारांना खुणवायला जातात, तेही नटून थटून वेश बदलून त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा न ओळखता येईल या वेशात। पहा त्यांच्या सौभाग्यवती याबद्दल काय म्हणतात। हुडी विडी घालून कधी कधी बाहेर निघायचे, असे चष्मे घालून हुडी घालून की मला सुद्धा ओळखायला नाही आहे। 4 वर्षापूर्वी एबीपीच्या एका पत्रकाराने त्यांना विचारलं, जर भविष्यात अजित पवार भाजप सोबत आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नाही असं म्हणाल का? पहा पत्रकाराने विचारलेले प्रश्न आणि त्यांना आलेले उत्तरे। पहिली गोष्ट अशी, एनसीपीच्या विरोधात संघर्ष कोणी केला? टोकाचा संघर्ष हा आम्हीच केलाय। एनसीपीची आम्ही टोकाचा संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये कोण सहभागी नव्हतं, कोण एक प्रकारे आपल्याला दिसलंय, आपल्याला माहिती आहे, आमच्याशिवाय कोणीच नव्हतं। आम्हीच संघर्ष केलाय, दुसऱ्या कोणी नाही, काँग्रेसने नाही, दुसऱ्या कुठल्याही पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने संघर्ष केलेला नाही। एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू। आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही, नाही नाही नाही। आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू। एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही। मी तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही। ठीक आहे, दोन्ही प्रकारचे आले आहेत, आता काय करायचं, त्यांच्याच जास्त यायला लागलेत। आता तुम्ही 2 नावं घेताय धर्माची, आपद धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं, हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा, आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? जसं चितळे समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे, किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, आणि ते येणारही नाही। हो, ते काय आमच्याकडे येणार आहेत, कशा करता तुम्ही उगीच त्यांना आपलं आणि म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाही। शेवटी पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो, भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही। हा जो सिंचन घोटाळा आहे, या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल, आणि याच्यातले जे जे दोषी असतील, जे जे कुठले असतो, राष्ट्रवादीचे असो, इतर कुठल्या पक्षाचे असो, एखादा आमच्याशी संबंधित असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच। यानंतर याच एबीपीच्या कट्ट्यावर एका नवोदित पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता।
मुद्दा असा की तुम्हाला आपद्धर्म आणि शाश्वत धर्म हे तुमचे खूप आवडते शब्द आहेत. आता शिवसेनेचा आपद्धर्म दूर करण्यासाठी तुम्ही शाश्वत धर्म म्हणून हे बाहेरून आलेल्या सगळ्या पक्षातल्या लोकांना घेता आहात. म्हणजे 2-2 तास आधी आलेल्या लोकांना तुम्ही उमेदवारी दिल्या. म्हणजे याचं गणित कळत नाही. किंवा बाहेरच्या पक्षातून तुम्ही आर.एन. सिंगना आल्यानंतर आमदारकी दिली, प्रवीण दरेकरांना तुम्ही आमदारकी दिली. चालवत नाही त्यामुळे तुम्हाला गणित कळू शकत नाही. त्यामुळे मुद्दा असा आहे की निष्ठावंतांना कुठलीही संधी या पक्षात नाहीये का? मुद्दा असा की निवडणुकांचं फक्त गणित डोळ्यासमोर ठेवून, फक्त आकड्यांचं गणित डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही इथल्या लोकांना ट्रीट करणार आहात का? 90% निष्ठावंत आहेत. 90% तिकिटा निष्ठावंतांना आहे. ऐकलं? 90%. सध्या ही राज्यसभेसाठी निवडणूक होते. अशा वेळी सुद्धा आदर्श घोटाळ्याचा आरोप असलेले अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये येताच तिसऱ्या दिवशी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेले उमेदवार आहेत. म्हणजे जे अजित पवारांच्या बाबतीत घडलं, आरोप करून ईडी सीबीआयची भीती दाखवून भाजपसोबत युतीत येण्यास भाग पाडलं, त्याच नीतीचा वापर करून अशोक चव्हाणांनाही भाजपमध्ये येण्यास भाग पाडलं का, हा प्रश्नही यावेळी उपस्थित होतोय. पण ज्या गोपीनाथ मुंडेंनी फडणवीसांना राजकारणात आणलं, इस्टॅब्लिश केलं, आज त्यांच्याच कन्या पंकजाताईंना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतील स्पर्धक समजून त्यांना राजकारणातून साईडलाईन करण्याचा आरोप पंकजाताईंचे समर्थक हे फडणवीसांवर नेहमी करतात. आज सुद्धा पंकजाताईंना सध्या राज्यसभेची उमेदवारी न दिल्यामुळे आणि भविष्यात भाजपची विधानसभेत तशीच युती टिकून राहिल्यास परळी विधानसभेत धनंजय मुंडेंना तिकीट मिळणार, मग पंकजाताईंना काय? हा प्रश्न पंकजाताई समर्थक आणि जुने भाजपवासी लोक विचारत आहेत. म्हणजे एकतर प्रीतम मुंडेचं तिकीट कापलं जाणार, नाहीतर पंकजाताईंना घरी बसावं लागणार आहे. त्यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ आपण पुढे बनवणारच आहोत. त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी एक गोष्ट, मुख्यमंत्री पदाच्या शर्यत असलेलं एक दुसरं नाव होतं एकनाथ खडसे, आणि त्यांना सुद्धा अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या राजकारणातून साईडलाईन केलं आणि शेवटी नाराज खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता पकडला. म्हणजे याचाच अर्थ सत्तेमध्ये 10 वर्ष राहूनही भाजपला आपली ताकद वाढवण्यात अपयश आलंय का? आणि जर देवेंद्र फडणवीसांच्या मते भाजपमध्येच ताकदवर नेते उपलब्ध आहेत, मग असं असतानाही कधी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमधील ताकदवर नेते फोडून किंवा कधी कधी शिवसेना किंवा राष्ट्रवादीसारखे पक्षच फोडून आज 10 वर्षानंतरही भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना का गरज पडते? किंवा असं तर नाही ना, भाजपमधील ज्येष्ठ किंवा निष्ठावंत भाजपवासीयांना साईडलाईन करून देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये राहूनच आपली स्वतःची एक देवेंद्र फडणवीस टीम तयार करतायत का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.